हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट आणि NTUTC नेट या दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी आपण पाहत आहोत प्रॅक्टिस बेस MCQज सिरीज. या सिरीजमध्ये युनिट नंबर 4 कम्युनिकेशन संदर्भात काही महत्त्वाचे MCQज आपण पाहणार आहोत. याआधी या संदर्भात टोटल 5 ते 6 पार्ट मी प्रोव्हाइड केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस पार्ट पाहिले नसतील त्यांनी ते पहा, त्यानंतर आजचं लेसन पहा. फ्रेंड, आजच्या लेसनमध्ये देखील खूप सारे महत्त्वाचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत. हे सर्व क्वेश्चन पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. तर फ्रेंड, जर तुम्ही नेक्स्ट MS सेट एक्झाम किंवा NTUTC नेट एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. त्या संदर्भात MCQज प्रॅक्टिस करून घेतली जाते. त्याच संदर्भात डेमो किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर देखील प्रोव्हाइड केले जातात. हा कोर्स पाहिल्यानंतर पेपर फर्स्ट संदर्भात अदर कुठलेही स्टडी मटेरियल तुम्हाला रेफर करण्याची गरज पडणार नाही. कोर्स संदर्भात पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही 90 11 36 20 82 या नंबरला व्हॉट्सअपवर मेसेज करा. तुम्हाला संपूर्ण कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस त्या कोर्समध्ये कव्हर करून दिला जाईल. ठीक आहे. आणि सिन्सिअरली जर तुम्ही कोर्स फॉलो केला तर पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला खूप चांगला स्कोअर करता येऊ शकतो. अनेक विद्यार्थ्यांनी 92 पर्यंत देखील स्कोअर मिळवला आहे पेपर फर्स्टमध्ये. तुम्ही देखील चांगल्या प्रकारे स्कोअर करून MS सेट एक्झाम क्वालिफाय करू शकता. तर फ्रेंड, आज आपण युनिट 4 कम्युनिकेशन संदर्भात काही महत्त्वाचे MCQज पाहणार आहोत. ठीक आहे. तर मागील लेसनलाच कंटिन्यू करत आपण MCQज पाहूया. मागील जवळपास 5 ते 6 लेसन तुम्ही पाहिले नसतील तर ते पहा, जेणेकरून तुम्हाला खूप सारे कन्सेप्ट त्या ठिकाणी पाहायला भेटतील. ठीक आहे. तर आज आपण 91 पासून पुढे क्वेश्चन पाहणार आहोत. आजचा फर्स्ट क्वेश्चन काय म्हणते समजून घ्या. विच मॉडेल ऑफ कम्युनिकेशन इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ नॉईज ॲज ए फिजिकल ऑर सायकोलॉजिकल इंटरफेन्स. ठीक आहे ना. म्हणजे कुठला असं मॉडेल आहे त्या ठिकाणी नॉईजची कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेली ॲज अ फिजिकल किंवा सायकोलॉजिकल इंटरफेन्स म्हणून. या ठिकाणी एकच तसं मॉडेल आहे, ते म्हणजे शेनॉन अँड वेवर मॉडेल ऑफ कम्युनिकेशन. ठीक आहे ना. त्यांनी ही नॉईजची कन्सेप्ट अशा प्रकारे इंट्रोड्यूस केलेली आहे. यालाच मॅथमॅटिकल मॉडेल ऑफ कम्युनिकेशन असं देखील म्हणतात, हे लक्षात ठेवा. ऑप्शन बी आपला करेक्ट आहे. सांगितल्याप्रमाणे शेनॉन किंवा वेवर मॉडेललाच मॅथमॅटिकल थिअरी ऑफ कम्युनिकेशन किंवा मॅथमॅटिकल मॉडेल ऑफ कम्युनिकेशन असं देखील म्हणतात. आणि यांनी जी कन्सेप्ट नॉईजची इंट्रोड्यूस केली ती ॲज अ फिजिकल किंवा सायकोलॉजिकल इंटरफेरन्स म्हणून इंट्रोड्यूस केलेली आहे. स्टॅटिक पोर्शनसारखं लक्षात ठेवलं तरी पण चालेल. आणि शेनॉन अँड वेवर मॉडेल ऑफ कम्युनिकेशन हे मॉडेल कधी आलं, कोणी आणलं, कशा प्रकारे आणलं, हे सर्व आपण कोर्समध्ये पाहिलेलं आहे, म्हणून या ठिकाणी रिपीट करत नाही. फक्त लक्षात ठेवा, फिजिकल किंवा सायकोलॉजिकल इंटरफेरन्स नॉईजचं कोणी इंट्रोड्यूस केलं तर शेनॉन अँड वेवरने इंट्रोड्यूस केलं. नेक्स्ट क्वेश्चन 92. When a sender use word that have different meaning for receiver, it is a dash barrier. म्हणजे सेंडर मार्फत अशा प्रकारचे शब्द यूज केले जात आहेत की ज्याचा अर्थ रिसिव्हरसाठी वेगळ्या प्रकारचा आहे. तर त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं बॅरियर निर्माण होईल हे तुम्हाला विचारलं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती इंग्लिशमधनं बोलतोय, एखादा व्यक्ती मराठीतनं म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता इंग्लिशमधले जे शब्द आहेत ते मराठीमधनं काही वेळेस वेगळे असतात. एका शब्दाचा अनेक प्रकारचा अर्थ निघू शकतो. ठीक आहे ना. म्हणजे ज्यावेळेस दोन व्यक्तींची लँग्वेज वेगळी असते त्यावेळेस त्यांच्यामध्ये जे बॅरियर निर्माण होतं ना ते लँग्वेजचं बॅरियर असतं. आणि लँग्वेजच्याच बॅरियरला आपण काय म्हणतो, सिमॅन्टिक बॅरियर. हे लक्षात ठेवा. सिम्पल. मग ज्यावेळेस वेगवेगळे शब्द यूज केले जातात आणि त्यामुळे काहीतरी बॅरियर निर्माण होतो रिसिव्हर आणि सेंडरमध्ये, त्यावेळेस आपण त्याला सिमॅन्टिक बॅरियर ऑफ कम्युनिकेशन असं म्हणतो. याला सिम्पल लँग्वेजचे बॅरियर असं देखील म्हणू शकता. ही कन्सेप्ट आपण खूप वेळा कव्हर केलेलं आहे. ऑप्शन बी आपला करेक्ट आहे. ठीक आहे. आज आपण काही बेसिक कन्सेप्ट आहेत ना त्या कन्सेप्टलाच कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या ठिकाणी सिमॅन्टिक बॅरियर ऑफ कम्युनिकेशन म्हणजे काय, रिपीट करेल, लँग्वेज संदर्भातले जे पण बॅरियर असतात ते सिमॅन्टिक बॅरियरमध्ये कन्सिडर करतात. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 93 काय म्हणतोय समजून घ्या. फॅटिक कम्युनिकेशन इज यूज प्रायमरी फॉर. म्हणजे फॅटिक कम्युनिकेशन हे कशासाठी यूज केलं जातं हे तुम्हाला विचारलं आहे. फॅटिक कम्युनिकेशन म्हणजे प्रथम कम्युनिकेशन, प्रायमरी कम्युनिकेशन असा अर्थ होतो. म्हणजे सिंपल साधी कन्सेप्ट लक्षात घ्या. एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. ठीक आहे ना.
यांचा लग्न जमवण्यासाठी पाहण्याचा कार्यक्रम आहे. प्युअर अरेंज मॅरेज आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना. आता ज्यावेळेस हा मुलगा आणि मुलगी प्रथम एकमेकांना भेटतील त्यावेळेस ते काय विचारतील, कशा प्रकारे प्रवास झाला, ठीक आहे ना, त्यानंतर पाणी वगैरे हवं आहे का, ठीक आहे, नाश्ता वगैरे करायचा का, म्हणजे अशा बेसिक गोष्टी विचारतील. डायरेक्टली विचारणार नाही तुम्ही कुठे शिकले, किती मार्क होते, असं नाही विचारणार. ठीक आहे ना. म्हणजे ज्यावेळेस दोन अनोळखी व्यक्ती एकमेकांना भेटतात त्यावेळेस ते फ्रेंडली वातावरण क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. त्यालाच आपण फॅटिग स्टेज असं म्हणतो. सिंपल ना. तुमचा एखादा मित्र वगैरे तुम्हाला खूप दिवसातून भेटला, तुम्ही काय म्हणणार आहे, कसा होय, कसा आलास, कशा प्रकारे चाललंय, ठीक आहे ना, कसा आहेस. आपल्याला कदाचित माहीत असेल तू कसा आहे, त्याचं काय चाललंय, तरी आपण एक फॉर्मॅलिटी म्हणून विचारतो, कसं आहेस, कसं चाललंय, ठीक आहे ना. त्यानंतर जॉब वगैरे कसं चाललंय, म्हणजे बेसिक आपण गोष्टी विचारतो. एक फ्रेंडली वातावरण क्रिएट करतो, त्यानंतर आपण मेन मुद्द्यावर येतो. त्यालाच फॅटिग स्टेज ऑफ कम्युनिकेशन असं म्हणतात. किंवा तुम्ही स्वतःही एखाद्याला कॉल लावला, तुमचं कॉल लावल्यानंतर समोरच्याकडे काहीतरी काम आहे किंवा त्याला पैसे मागायचे असं आपण कन्सिडर करू, तर तुम्ही समोरच्याला कॉल केल्यानंतर म्हणणार नाही डायरेक्ट मला 100 रुपये टाक, 200 रुपये टाक, 2000 रुपये टाक, असं म्हणणार नाही. तो म्हणणार काय चाललंय, झालं जेवण, ठीक आहे ना. आणि नंतर मग कधीतरी एक मुद्दा काढणार, थोडेसे पैसे हवे होते, ठीक आहे ना. म्हणजे त्या ठिकाणी आपण काय करतो, एक फ्रेंडली कम्युनिकेशन क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. त्याला म्हणतात फॅटिग स्टेज. सिंपल. फॅटिगलाच आईस ब्रेकिंग असं देखील म्हणतात, हे लक्षात ठेवा. म्हणजेच ऑप्शन नंबर बी या ठिकाणी करेक्ट आहे. एस्टॅब्लिश ए सोशल रॅपोर्टिंग, याला आपण म्हणतो संबंध जुळवणं, ठीक आहे ना. म्हणजे सोशल जे आपण म्हणतो रिलेशन आहे ते या ठिकाणी जुळवण्याचा प्रयत्न करतात ऑप्शन नंबर बी मध्ये. ऑप्शन बी या ठिकाणी करेक्ट आहे, फॅटिग स्टेज. आपण सिंपल म्हणतो ना, हाऊ आर यू, ठीक आहे ना. आपल्याला माहीत असतं कदाचित, पण आपण तरी विचारतो हाऊ आर यू, ठीक आहे ना. म्हणजे हे सर्व जे असतं ना ते फॅटिग स्टेजमध्ये असतं. एक स्टार्टिंगचं कम्युनिकेशन म्हणतो आपण त्याला. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 94. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ असायक्रोनस कम्युनिकेशन. आता सिंपल साधं व्यवस्थित लक्ष देऊन ऐका काय म्हणतोय. ज्यावेळेस ए शब्द लागतो, ठीक आहे ना, म्हणजे सायक्रोनसच्या आधी ए लागतो, त्यावेळेस त्या ठिकाणी फीडबॅक हा पॉसिबल नसतो. आणि जरी फीडबॅक द्यायचं म्हणलं तर खूप डिफिकल्ट पद्धत असते, वेळ लागतो, लगेच फीडबॅक नसतो. सिंपल. लक्षात घ्या, ज्यावेळेस सायक्रोनस या शब्दाच्या पुढं ए लागतो त्यावेळेस त्या ठिकाणी फीडबॅक इमिजिएट नसतो, वेळ लागतो. आणि ज्यावेळेस ए नसतो, फक्त सायक्रोनस शब्द असतो, त्यावेळेस इमिजिएट फीडबॅक असतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे ना. इमिजिएटली फीडबॅक मिळवायचं म्हणलं तर सायक्रोनस कन्सेप्ट, आणि डिले फीडबॅक म्हणजे उशिरा फीडबॅक असेल तर असायक्रोनस किंवा ए सायक्रोनस म्हणतो. सिंपल. मग या ठिकाणी असायक्रोनस कन्सेप्ट कुठली हे तुम्हाला विचारलंय, कुठलं एक्झाम्पल द्यायचं हे विचारलंय. असायक्रोनस म्हणजे काय, फीडबॅक लगेच नाही आहे. व्हिडिओ कॉन्फरन्स लगेच फीडबॅक आहे, कॉन्फरन्समध्ये लगेच फीडबॅक असतो, तुम्ही एखादा क्वेश्चन विचारला लगेच आन्सर भेटतं, म्हणून हे आन्सर नाही आहे. हे सायक्रोनसचा ऑप्शन आहे. नंतर फेस टू फेस इंटरव्ह्यू, तुम्हाला क्वेश्चन विचारला इमिजिएटली आन्सर सांगणार आहे, म्हणजे सायक्रोनसचं एक्झाम्पल आहे. ईमेल सायक्रोनस आहे का, ईमेल केला समोरच्याला लगेच रिप्लाय येणार आहे का, नाही, वेळ लागतो. भारतामध्ये लगेच रिप्लाय येत नाही, इथं वेळ लागतो, म्हणजे असायक्रोनस आहे. लाईव्ह सायक्रोनस आहे, इमिजिएट फीडबॅक. सिंपल. त्यांनी विचारलं ए सायक्रोनसचं एक्झाम्पल कुठलं, ईमेल मेसेजिंग, हे ए सायक्रोनसचं फीडबॅक आहे, कारण या ठिकाणी वेळ लागतो, लगेचच फीडबॅक नसतो. सिंपल. ऑप्शन सी या ठिकाणी करेक्ट आहे. नेक्स्ट 95. विच कॅरेक्टरिस्टिक्स डिफाईन सर्क्युलर कम्युनिकेशन. आता त्यांनी कम्युनिकेशनचे काही कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहे, त्यातलं सर्क्युलर कम्युनिकेशनचं कॅरेक्टरिस्टिक्स कुठलं हे तुम्हाला विचारलं आहे. शब्द काय, सर्क्युलर म्हणजे काय, असं, बरोबर ना. आता असं कम्युनिकेशन कधी होऊ शकतं, ज्यावेळेस तुम्ही एखादा मेसेज समोरच्याला देताय, तो मेसेज पुन्हा तुम्हाला मिळतोय, त्याचा रिप्लाय तुम्हाला मिळतोय, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, सर्क्युलर म्हणतो. म्हणजे काय, इथे तुम्ही ए तुम्ही XYZ बीला काहीतरी म्हणले, बीनी त्याच्यावर तुम्हाला पुन्हा रिप्लाय दिला, सर्क्युलर झालं ना. म्हणजे फीडबॅक ज्यावेळेस प्रेझेंट असतो त्यावेळेसच सर्क्युलर कम्युनिकेशन होतं. इतकं कळालं, इथे एक्झाम्पल दिलं. वन वे कम्युनिकेशन फीडबॅक आहे का, नाही. वन वे म्हणजे काय, एनी बीला काहीतरी सांगितलं, वन वे फीडबॅक नाही म्हणून सर्क्युलर नाही. लॅक ऑफ फीडबॅक तेच आलं परत, वन वेच म्हणतात त्याला, फीडबॅक नसणं, लॅक म्हणजे फीडबॅक नसणं, म्हणून हे पण ऑप्शन नाही. नंतर प्रेझेन्स ऑफ फीडबॅक, आता सांगितलं ज्या ठिकाणी फीडबॅक असतो ते असतं सर्क्युलर कम्युनिकेशन. याचा काही संबंध नाही, आउट ऑफ कंटेक्स्ट. म्हणजे ऑप्शन नंबर काय, सी करेक्ट. प्रेझेन्स ऑफ फीडबॅक, ज्या ठिकाणी फीडबॅक आहे ते टू वे कम्युनिकेशन आहे. पहिला पॉईंट कुठलाही टू वे आणि सर्क्युलर, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे 96.
क्रोनोमिक्स रेफर टू द स्टडी ऑफ डॅश इन कम्युनिकेशन. म्हणजे कम्युनिकेशनमध्ये क्रोनोमिक्सच्या अंडर कशाचा अभ्यास केला जातो. क्रोनोमिक्स आपण क्रोनोलॉजी म्हणतो, क्रोनोमिक्स म्हणतो, कशाशी संबंधित आहे, टाईमच्या संबंधित आहे. बरं ना, तुम्हाला MCQ असतात ना, क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये खालील सिक्वेन्स ॲड करा किंवा खालील सिक्वेन्स लावा. क्रोनॉलॉजिकल म्हणजे काय, टाईमनुसार. ठीक आहे ना. मग क्रोनोमिक्स कशा संदर्भात असणार आहे, टाईमशी संदर्भात आहे. ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. ज्या ठिकाणी टाईमचा स्टडी केला जातो ती कन्सेप्ट असते क्रोनोमिक्स. सिंपल. आपण एखाद्याला म्हणतो पहा, तो खूप गहाळ व्यक्ती आहे, तो खूप आळशी व्यक्ती आहे. आळशी गहाळ म्हणजे काय हो, ज्या वेळेत जी गोष्ट त्याला सांगितलेली त्या वेळेला तो करत नाही. म्हणजेच त्या व्यक्तीचा तुम्ही क्रोनोमिक्स केला, क्रोनोमिक्सचा स्टडी केला. तो कुठली गोष्ट कधी करतोय याचा अभ्यास केला. सिंपल. म्हणजे ज्या ठिकाणी टाईमचा स्टडी केला जातो ते असते क्रोनोमिक्स कन्सेप्ट. IAS इंटरव्ह्यू तुम्ही देता, MPSC UPSC देता, त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारतात पहा, तुम्ही पर्टिक्युलर क्वेश्चनचं आन्सर किती लवकर देता हे पण त्या ठिकाणी अभ्यासलं जातं. तिथं पण क्रोनोमिक्सचा अभ्यास आहे. सिंपल. म्हणजे ऑप्शन बी आपला करेक्ट आहे. ज्या ठिकाणी टाईमचा स्टडी केला जातो तो असतो क्रोनोमिक्स. ठीक आहे ना. सिंपल कन्सेप्ट आहे, अशी अवघड कन्सेप्ट कुठली आपण वापरत नाहीये. आणखी एक्झाम्पल सांगायचं झालं, तुमच्या जवळचं एक्झाम्पल, इंस्टाग्रामला भरपूर रील असतात पहा, आणि अनेक रीलमध्ये तुम्ही पाहिला असेल काही ठिकाणी म्हणतात, जो तुम्हाला व्हॉट्सअपवर लवकर रिप्लाय देतो तो तुमचा जवळचा व्यक्ती, जो तुम्हाला लवकर रिप्लाय देत नाही तो तुमचा लांबचा व्यक्ती, असं म्हणतात पहा. बरं ना. आता एखादा व्हॉट्सअपवर लवकर रिप्लाय देतो म्हणजे जवळचा व्यक्ती, हे कसं ठरवलं, क्रोनोमिक्स. सिंपल. तिथं पण हीच कन्सेप्ट आहे, वेगळं काही नाही. म्हणजे कम्युनिकेशन आपण जे यूज करतोय, ज्या कन्सेप्ट आपण वापरतोय त्या आपण डेली लाईफमध्ये ऑलरेडी वापरतोय, नवीन काही शिकत नाही. सिंपल. आता टच म्हणजे काय, स्पर्श, याला हॅप्टिक म्हणतात. ठीक आहे ना. स्पेस याला प्रोक्सिमिटी म्हणतात. व्हॉइस याला व्हर्बल म्हणतात. सिंपल. म्हणजे या सर्व कन्सेप्ट आहेत कम्युनिकेशनच्या. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 97. आत्ता चालू पहा. हॅप्टिक इज द स्टडी ऑफ कम्युनिकेशन थ्रो. हॅप्टिक म्हणजे काय, टच. ठीक आहे. हाताने एखाद्याला टच करणं, तो टच केल्यानंतर तो कशा प्रकारचा टच आहे हे तुम्हाला ओळखता येतं. तो जो अभ्यास आहे ना तो म्हणजे हॅप्टिक. सिंपल. त्याला म्हणतो आपण फिजिकल टच. कळलं. ऑप्शन नंबर काय, बी आपला करेक्ट आहे. म्हणजे पहा, लहान मुलं असतात, मुले असतात, त्यांना सांगतात बॅड टच, गुड टच, म्हणजे हॅप्टिक. तो अभ्यास कुठला आहे, हॅप्टिक आहे. त्याला फिजिकल टच असं म्हणतात. म्हणजे एखाद्याने तुम्हाला हात लावल्यानंतर, ठीक आहे ना, तुमचा मित्र असेल, मैत्रीण असेल, तुम्हाला ते सहज हात लावतात, कुठल्या अँगलने हात लावला, त्यांचा काय विचार आहे त्या मागचा हे तुम्हाला कळतं पहा. सिंपल ना. त्याला पण आपण हॅप्टिक म्हणतो. सिंपल. म्हणजे तुमच्या समोर किंवा तुमच्यासोबत जो पर्सन आहे त्याचं इंटेन्शन काय हे तुम्हाला कळतं त्याच्या टचवरून, त्याला आपण हॅप्टिक म्हणतो. सिंपल. ऑप्शन नंबर काय आपला बी करेक्ट आहे. एकदम सिंपल आहे, कम्युनिकेशनमध्ये अवघड असं काही नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 98. सर्व कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहतोय क्वेश्चननुसार. विच ऑफ धिस इज ए पॅरालँग्वेज एलिमेंट. आता खालीलपैकी कुठलं पॅरालँग्वेजचं एलिमेंट हे तुम्हाला विचारलंय. पॅरालँग्वेज म्हणजे काय हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. पॅरालँग्वेजमध्ये काय पाहतात, काय बोलतो हे नाही पाहत, कसा बोलतो हे पाहतात. सिंपल ना. साधे एक्झाम्पल, तुम्ही एखादं नवीन कॉलेज जॉईन केलं, ते कॉलेज जॉईन केल्यानंतर तुम्ही का म्हणू शकतो, समोर टेबल वगैरे स्टाफ रूम तिथं बसलेले आहात. ठीक आहे ना. स्टाफ रूममध्ये बसलेले आहात आणि इथून एक सिनियर प्राध्यापक आले, ते म्हणले हे उठ तिकडं, चल उठ, मला बसायचं इथं. ठीक आहे ना. असं तुम्हाला मोठ्या आवाजात ते काही बोलले. तुम्ही म्हणताल हा कोण लागून गेला मला इतका मोठ्याने बोलणारा. ठीक आहे ना. माझ्या घरचे कधी मला असं बोलले नाही. म्हणजे नॉर्मली तुम्हाला राग येणार त्या व्यक्तीचा. तेच तो प्राध्यापक आला आणि तो म्हणला उठ तिकडं बस थोडंसा, ठीक आहे ना, मला इथं बसायचं होतं, असं जर सॉफ्टपणे बोलला तर तुम्ही त्याला रिस्पेक्ट देणार आहे, सर बसा म्हणणार. बरोबर ना. म्हणजे या ठिकाणी काय पॅरालँग्वेजचा अभ्यास आहे. तुम्ही काय बोलता हे महत्त्वाचं नाही, कसा बोलता हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे ना. म्हणजे एखादा व्यक्ती काय बोलतो त्यापेक्षा तो कसा बोलतोय हे ज्या ठिकाणी पाहिलं जातं त्याला पॅरालँग्वेज असं म्हणतात. सिंपल. त्याला टोन किंवा स्पीच म्हणतात. म्हणजे त्याचा टोन कसा आहे. अनेक जणांचे भांडणे यावरून होतात, समोरच्याचा टोन कसा होता बोलताना. तुम्ही मित्राला हसण्यावरी एखादी शिवी दिली ना तरी पण तो काहीच बोलणार नाही. पण तीच शिवी जर तुम्ही रागात दिली, ओरडून दिली, भांडणं होणार आहे. सिंपल ना. म्हणजे या ठिकाणी सांगायचं काय, पॅरालँग्वेजमध्ये तुमच्या टोनचा किंवा स्पीचचा अभ्यास केला जातो. सिंपल. ऑप्शन नंबर डी करेक्ट. नेक्स्ट आहे 99. ऑक्युलेसिस ऑफ दी स्टडी. म्हणजे ऑक्युलेसिसमध्ये कशाचाच अभ्यास केला जातो. सिंपल आहे. ऑक्युलेसिस
ऑक्यू, 2 डोळे. सिंपल. मग हिअरिंग नाही. आय बिहेवियर, डोळ्यांचा अभ्यास ऑक्युलिसिसमध्ये केला जातो हे लक्षात ठेवा. डोळ्यांचा अभ्यास म्हणजे काय? एखादा मुलगा आहे समज, ठीक आहे, छोटासा मुलगा आहे. तो मुलगा रात्री 12 वाजता घरी आला. आता रात्री 12 आला म्हणजे काय त्याचं डीजे लावून स्वागत होणार आहे का? नाही. कुठलीही ट्रेडिशनल जी फॅमिली आपली, ठीक आहे, सर्वसाधारण महाराष्ट्रीय असेल किंवा साधी फॅमिली असेल, तिथं रात्री 12 वाजता मुलगा आला म्हणजे खूप मोठं त्यांनी गुन्हा केला असं कन्सिडर करतात. ठीक आहे. मग तुमचे वडील आले समज, दार उघडलं, त्यांनी पाहिलं तुम्ही उभा आहेत, त्यांचे डोळे असे मोठे असतील तुमच्याकडे पाहून, ते काहीच बोलणार नाही, फक्त डोळे मोठे करणार. तुम्हाला कळणार प्रचंड राग आलेला आहे. आपण काही न बोलता शांतपणे रूममध्ये निघून गेलं पाहिजे. सिंपल ना. म्हणजे पाते तुम्हाला काही बोलले का, उशीर का झाला, काही नाही, काहीच नाही, फक्त त्यांचे डोळे पाहून तुम्हाला कळालं त्यांना प्रचंड राग आलेला आहे. ऑक्युलिसिस. आय बिहेवियर, त्यांचे आय म्हणजे डोळे कशा प्रकारे बिहेव करतायत हे तुम्ही पाहिलं, त्याच्यावरून त्यांची लँग्वेज ओळखली. त्यांनी काय बोलण्याच्या आत तुम्ही शांतपणे घरामध्ये जाऊन बसले. आय बिहेवियर. सिंपल. तुमचे शिक्षक होते पहा, शिक्षकांनी मोठे डोळे करून तुमच्या वर्गाकडे पाहिलं तरी पण तुम्ही बडबड शांत होऊन जायचे, बडबड करत नव्हते. आय बिहेवियर आहे. सिंपल ना. मग ऑक्युलिसिसमध्ये स्टडी ऑफ आय, ठीक आहे, डोळ्यांचा अभ्यास केला जातो. ऑप्शन नंबर बी करेक्ट. नेक्स्ट आहे 100 नंबर. ऑल फॅक्टिस इज कम्युनिकेशन थ्रू, म्हणजे ऑल फॅक्टिसमध्ये कशाचं कम्युनिकेशन केलं जातं हे विचारलं आहे. लक्षात ठेवा, ऑल फॅक्टिस वेगळं तिगळं काही नाही, स्टडी ऑफ स्मेल म्हणतो आपण त्याला, ठीक आहे ना. त्या ठिकाणी काही वेळेत टेस्टचा पण अभ्यास केला जातो, पण मेजॉरिटी ऑप्शन मोस्ट अप्रोप्रिएट या क्वेश्चननुसार स्मेल होईल. स्मेल म्हणजे काय? एखादी गोष्ट कशा प्रकारची आहे ही तुम्ही स्मेलनी पण ओळखता. जसे की शेप असतात बा, ठीक आहे ना, जे म्हणतो ना आपण स्वयंपाक बनवतात, ते मोठे मोठे कुक करणारे शेप जे असतात ते काय करतात, एखादी गोष्ट कशा प्रकारची आहे हे त्याच्या वासावरून ओळखतात. त्यांना ती चव घेण्याची गरज पण पडत नाही. तिथे त्यांचा अभ्यास कुठला असतो? ऑल्फॅक्टिक्स. म्हणजे या ठिकाणी काय करतात? स्टडी ऑफ स्मेल. तुम्हाला जर एखाद्याने एखादी गोष्ट दिली, ठीक आहे ना, एक ग्लास दिला आणि त्या ग्लासामध्ये तुम्हाला नितळ पाणी टाकून दिलं पिण्यासाठी, ठीक आहे ना, आणि बाकीचा एक दुसरा मित्र आहे, त्याला पण पाण्यासारखाच कलर असलेली ड्रिंक दिली वेगळी, तर याला वास येणार आहे का? येणार नाही, कारण ती पाणी. पण इकडं त्याला वास येणार आहे पा, दिसायला सेम पाण्यासारखंच दिसतंय पण वास येणार आहे. मग त्याचा जो अभ्यास आहे ना तो ऑल्फॅक्टिस आहे. म्हणजे त्याला माहिती आहे दारूचा वास कशा प्रकारचा असतो. स्मेलनीच त्याने ओळखलं ती दारू आहे, पिण्याची गरज नाही आहे. सिंपल ना. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर ए करेक्ट होतो. ऑल्फॅक्टिस म्हणजे स्टडी ऑफ स्मेल म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. नंतर एक क्वेश्चन नंबर किंवा याचा आणखी एक एक्झाम्पल सांगाल बरं का. तुम्ही एखादी बेकर वगैरे असेल पा, त्याच्या जवळून जरी गेले ना तुम्हाला केकचा वगैरे खूप जास्त वास येतो. तो म्हणता खूप फ्रेश बेकर असणार आहे, खूप जास्त इथं प्रोडक्ट असणार आहे. स्मेलचा अभ्यास आहे. सिंपल ना, जो की तुमचा नॅचरल होऊन जातो. नेक्स्ट आहे 101. आर्टिफॅक्ट्स इन नॉन व्हर्बल कम्युनिकेशन रेफर टू. म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये आर्टिफॅक्टचा अर्थ काय होतो? आता पहिला पॉईंट, आर्टिफॅक्ट्स हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये असतात हे लक्षात ठेवायचं. नॉन व्हर्बल म्हणजे काय? ज्या ठिकाणी आपण शब्दच यूज करत नाही, रिटर्न पण करत नाही आणि ओरल पण करत नाही. सिंपल, त्याला आपण नॉन व्हर्बल असं म्हणतो. मग नॉन व्हर्बलमध्ये आर्टिफॅक्ट्स म्हणजे वेगळं तिगळं काहीच नाही, त्याला आपण पर्सनल ऑब्जेक्ट्स म्हणतो. पर्सनल ऑब्जेक्ट्स म्हणजे काय? तुम्ही एखाद्या प्रोग्राममध्ये गेले, खूप जास्त सोनं घातलेलं आहे, खूप जास्त म्हणू शकतो तुमची हेअरस्टाईल वेगळ्या प्रकारची काहीतरी, ठीक आहे ना, तुमच्या हातामध्ये खूप मोठं कड आहे सोन्याचंच, तुमच्या पायात पण सोन्याचं काहीतरी आहे XYZ, ठीक ना. म्हणजेच काय, त्याला आर्टिफॅक्ट्स म्हणतो. समोरची जी पण लोक पाहतील ती काय म्हणतील, हा खूप मोठा श्रीमंत घरचा आहे किंवा खूप मोठा बागायतदार दिसतोय, कोणतरी मोठा माणूस आहे असं म्हणतील. श्रीमंतच म्हणतील ना, गरीब कोण म्हणणार तुम्हाला खूप जास्त सोनं घातलं तर, ठीक आहे ना. मग या ठिकाणी काय म्हणणार आहे? आर्टिफॅक्ट्स. म्हणजे तुम्ही श्रीमंत आहात हे तुम्ही सांगत नाहीये, तुमच्या राहणीमानावरून समोरच्याला कळतंय, त्याला आर्टिफॅक्ट्स असं म्हणतात. म्हणजे पर्सनल ऑब्जेक्ट त्या ठिकाणी कन्सिडर करतात, लाईक ज्वेलरी, कार्स, ठीक आहे ना. तुम्ही एखाद्याच्या प्रोग्रामला गेले, ऑडी, BMW, मर्सिडीज काहीतरी घेऊन गेले, ते म्हणणार आहे का गरीब व्यक्ती आला? तुमची गाडी पाहूनच म्हणणार आहे हा श्रीमंत व्यक्ती असणार आहे. सिंपल ना. जर तुम्ही एखाद्याच्या प्रोग्रामला गेले आणि त्या ठिकाणी रिक्षाने गेले तर म्हणतील नाही, साधा सामान्य घरातला व्यक्ती दिसतोय. म्हणजे तुम्ही कशा प्रकारे बिहेव करताय किंवा कशा प्रकारे तुमचं राहणीमान आहे, तुम्ही काय घातलेलं आहे अंगात, ठीक आहे ना, त्याच्या बेसवर तुमचं जजमेंट केलं जातं. त्या आर्टिफॅक्ट्समध्ये होतं. ऑप्शन नंबर काय? बी करेक्ट. तुमची ज्वेलरी,
आपण म्हणतो ना, मोठे मोठे घरांचे व्यक्ती असतात पहा, ते म्हणतात खूप ज्वेलरी घालायची, आपली म्हणू शकतो ना स्टेटस दिसला पाहिजे, म्हणजेच आर्टिफॅक्ट्स आहे, वेगळं काही नाही. ऑप्शन नंबर बी करेक्ट. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 102. इन ए हाय कंटेक्स्ट कल्चर कम्युनिकेशन इज, म्हणजे कम्युनिकेशनमध्ये हाय कंटेक्स्ट कल्चरचा अर्थ काय होतो. तुम्हाला हाय कंटेक्स्ट आणि लो कंटेक्स्ट या दोन्ही कम्युनिकेशनच्या कन्सेप्ट आपल्या कोर्समध्ये डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या सांगितल्यात की तुम्ही लाईफ टाईम विसरणार नाही. ते प्रॉपरली पाहून जा. ते सांगितलं तुम्हाला हाय कंटेक्स्ट म्हणजे इंडियातले लोक, इंडियन कल्चर हे हाय कंटेक्स्ट आहे, जपानचं कल्चर हाय कंटेक्स्ट आहे, ठीक आहे ना. आता इंडियाचं कल्चर हाय कंटेक्स्ट म्हणजे येतं, मग त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं या ठिकाणी इंडियामध्ये नॉन व्हर्बल कॉज ज्या आहेत त्याच्या बेसवर कम्युनिकेशन होत असतं. आपल्या इथं गाणं पण आहे पहा, ना सांगताचं आज मला कळी सर्व काहीतरी असं गाणं आहे पहा मराठीचं, बरोबर ना. म्हणजे त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे नाही, काय बोलायची गरज नाही, इंडियाच्या लोकांना ऑटोमॅटिक कळतं समोरच्याच्या मनात काय चाललंय ते, ठीक आहे ना. आपल्या इथं भरपूर असतं पहा, नेना वगैरे असे गाणे पण भरपूर निघलेले आहेत हिंदीमधनं, बरोबर ना. म्हणजे तुझ्या डोळ्यामार्फतच मला सर्व कळतं, सांगण्याची गरज नाही. मग या ठिकाणी इंडियन कल्चर कसं आहे, हाय कंटेक्स्ट आहे, म्हणजे जास्त इथं बोलण्याची गरज पडत नाही. तुमच्या बिहेवियरवरून, तुमच्या म्हणू शकतो गेस्चर पोश्चरवरून बाकीच्या गोष्टी क्लिअर होतात. त्याला हाय कंटेक्स्ट कल्चर असं म्हणतात. त्याचे खूप जास्त फीचर आहेत, एक दोन नाही आहेत, खूप जास्त फीचर आहेत. ते सर्व फीचर पाठ करण्यासाठी आपलं क्रॅश कोर्समधला किंवा डिटेल कोर्समधलं लेक्चर पहा, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. एक्झाम लेवल क्वेश्चन येत असतो. हे लक्षात ठेवा, डिपेंड ऑन नॉन व्हर्बल कॉजेस अँड सिच्युएशन, म्हणजे हाय कंटेक्स्ट कल्चर हे नॉन व्हर्बलवर असतं, हे लक्षात ठेवा. व्हर्बलवर नसतं, रिटर्नवर नसतं किंवा ब्युरोक्रॅटिकचा काही संबंध नाही, ठीक आहे, नोकरशाहीचा काही संबंध आहे. मग ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आहे. लक्षात ठेवायचं कीवर्ड काय, नॉन व्हर्बल, तुम्हाला मी कोर्समध्ये सांगितलेलं आहे. सिंपल लक्षात ठेवायचं, इथं बोलण्याची गरज जास्त पडत नाही, भावना ह्या न बोलता पण कळतात, ठीक आहे ना. इंडियाच्या लोकांना सर्व गोष्टी ओरडू सांगण्याची गरज पडत नाही. ऑप्शन ए हा आपला करेक्ट आहे. सायलेन्स पण कम्युनिकेशन करतं ना, त्या पॉईंट म्हणजे तो पॉईंट या ठिकाणी कव्हर करतात. एखादी मुलगी समज, ठीक आहे ना, ती बोलत नाही तुमच्यासोबत, तुम्ही काय म्हणणार, रुसलेली किंवा राग आलाय, म्हणजे न बोलता पण कम्युनिकेशन होतं, हे इंडियातल्या लोकांना कळतं. ते नॉन व्हर्बल हाय कंटेक्स्ट आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 103. द सॉक्रेट मेथड ऑफ अ क्लासरूम कम्युनिकेशन इन ऑल. आता सॉक्रेट संदर्भात क्वेश्चन पण खूप वेळा एक्झामला येऊन गेलेला आहे. सॉक्रेट मेथड काय म्हणतं, डायलॉग मेथड डिस्कवरिंग दी ट्रूथ, ठीक आहे ना. म्हणजे तुम्ही बोला काहीतरी, कम्युनिकेशन ज्यावेळेस होणार आहे ना त्यावेळेस खरं ते बाहेर निघणार आहे. सिंपल ना. तरी सॉक्रेटची पद्धत आहे. मग त्यामध्ये काय इन्व्हॉल्व आहे हे विचारलं. ओनलीवाला आलं, ओनलीला सोडून द्यायचा, मी सांगितलेलं स्किप करायचं. ओनली म्हणलं तर त्या ठिकाणी 99% ते ऑप्शन सोडून द्यायचा, एलिमिनेट करायचा. 2 नंबरचं क्वेश्चन ऑप्शन काय म्हणते पहा, युझिंग क्वेश्चन टू स्टिम्युलेट क्रिटिकल थिंकिंग, हेच करेक्ट आहे. सॉक्रेट मेथड काय म्हणते, क्वेश्चन आन्सरिंग खेळा आणि क्रिटिकल थिंकिंगला वाव द्या, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्ही पॉईंट पहा. सिंपल, हे सॉक्रेट मेथडनी म्हणलेलं आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट आहे. एक्झामला सॉक्रेटबद्दल खूप वेळा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. त्या ठिकाणी सांगितलं आहे पहा, डायलॉग मेथड डिस्कवरिंग दी ट्रूथ असं त्यांनी म्हणलेलं आहे. म्हणजेच काय, तुम्ही डायलॉग करा, डायलॉगने होणार काय, क्वेश्चन आन्सरिंग होणार आणि क्वेश्चन आन्सरिंग झाल्यामुळं क्रिटिकल थिंकिंग होणार आहे, म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही पॉईंट समोर येणार आहे आणि तो पॉईंट ट्रूथ होणार आहे. सिंपल असं सॉक्रेटने म्हणलेलं आहे. ऑप्शन नंबर बी म्हणून करेक्ट आहे. इथे म्हणलं पहा, डायलॉग डिझाईन टू स्टिम्युलेट क्रिटिकल थिंकिंग टू गाईड स्टुडंटचं काय सोडून द्या, क्वेश्चन आन्सरिंग मार्फत, ठीक आहे ना. म्हणजे डायलॉग केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. ऑप्शन बी करेक्ट आहे. बाकी सॉक्रेटबद्दल डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मी, तुम्ही ते पाहिलं असलं कदाचित. नेक्स्ट आहे 104. द लिनियर मॉडेल ऑफ अ क्लासरूम कम्युनिकेशन इज कन्सिडर डॅश सेंटर. म्हणजे क्लासरूम कम्युनिकेशनमधलं लिनियर मॉडेल हे कशाचं सेंट्रिक असतं. क्लासरूम आहे, इथं टीचर उभा आहेत, इथं सर्व स्टुडंट आहेत, असे समोर टीचर शिकवत आहेत. टीचर फक्त शिकवणारे, फीडबॅक पॉसिबल नाही आहे, कारण का, लिनियर मॉडेल म्हणजे वन वे. मग या ठिकाणी हे कसं सेंट्रिक आहे, टीचर फक्त शिकवणार, त्यांना जसं येते तसं, स्टुडंटला कळलं नाही कळलं काही घेणं देणं नाही, म्हणजेच हे टीचर सेंट्रिक आहे. सिंपल, ऑप्शन बी आपला करेक्ट आहे. लिनियर मॉडेल जे आहे क्लासरूम कम्युनिकेशनचं ते टीचर सेंट्रिक आहे, कारण या ठिकाणी टीचर येतात, डेस्कवर थांबतात,
शिकवतात निघून जातात, फक्त शिकवणार, वन वे, फक्त जाणार स्टुडंटकडे तुमचे शब्द, स्टुडंटचे शब्द तुम्ही ऐकणार नाही. लिनियर मॉडेल, टीचर सेंट्रिक आहे, टीचर त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी शिकवतात, म्हणून ऑप्शन बी. नेक्स्ट आहे फिल्टरिंग इन ऑर्गनायझेशनल कम्युनिकेशन मीन्स, म्हणजे ऑर्गनायझेशनल कम्युनिकेशन जे असतं त्या ठिकाणी फिल्टरिंगचा अर्थ काय होतो. फिल्टरिंग म्हणजे काय समजून घ्या. ऑर्गनायझेशनमध्ये हायरार्की असते पहा, हे तुम्हाला माहिती आहे बरं ना. म्हणजे MD असेल मोठा, नंतर त्याच्या खाली कोण असतात, मॅनेजर असतात, मॅनेजर 1, मॅनेजर 2 आणि मॅनेजर 3. मग या मॅनेजरच्या आत असतात सुपरवायझर, हे तुम्हाला माहिती आहे ना. मग इथं सुपरवायझर 1 असतो, सुपरवायझर 2 असतो, इथं पण सुपरवायझर 1, सुपरवायझर 2, सुपरवायझर 1, सुपरवायझर 2 असं असतं. मग ही हायरार्की असते ऑर्गनायझेशनमध्ये. इथं कम्युनिकेशन करताना अनेक वेळेस फिल्टरिंग होतं. म्हणजे मॅनेजर काय म्हणतो, MD काय म्हणतो मॅनेजरला की आज आपल्याला इतकं टार्गेट कंप्लीट करणं गरजेचं आहे, 1000 क्वांटिटीचं, ते व्यवस्थितरित्या कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. कोण म्हणणार आहे, मॅनेजरला म्हणणार MD. मॅनेजर सुपरवायझरला पास करणार, आज MD साहेबांचा आदेश आहे 1000 क्वांटिटी कंप्लीटच झाले पाहिजे, असं मॅनेजर सुपरवायझरला म्हणणार. सुपरवायझर वर्करला आणखी म्हणू शकतो की टार्गेट हे करायचंच आज सांगणार, ठीक आहे ना. तसं MDची जास्त फोर्स नव्हता, ते पाहिजे केलं पाहिजे असं रिक्वेस्ट त्यांनी म्हणली होती. पण खाली जो मॅसेज पास झाला ना फायनल, तो अशा प्रकारे पास झाला की हे तुम्हाला करायचंच आहे, सिंपल ना. मग त्या ठिकाणी हे फिल्टरिंग झालेलं आहे पहा. जो ॲक्च्युअल मेसेज आहे तो बाजूला राहिला आणि मेसेज समोर वेगळाच केला, ठीक आहे ना. त्याच्यातले भाव सगळं बदललं, त्याला फिल्टरिंग म्हणतात. किंवा तुम्ही असं पाहिलं असेल पहा, चैन असते अशी, ठीक आहे ना, मुलांची, तुम्ही गेम पण खेळला असेल. हा मुलगा याच्या काहीतरी कानात सांगतो, हा मग म्हणतो त्याला पुढं पास करतेच, ठीक आहे. हा त्याच्या कानात सांगतो, हा त्याच्या पुढं कानात सांगतो, हा त्याच्या पुढं कानात सांगतो, हा त्याच्या पुढं कानात सांगतो. मग या व्यक्तीने जे सांगितलंय आणि या व्यक्तीने मार्फत हा व्यक्ती जे फायनल सांगणार आहे की काय ऐकलं त्याने, ह्या दोघांच्या कम्युनिकेशनमध्ये तुम्हाला फरक जाणवणार आहे. याने वेगळंच काहीतरी सांगितलेलं असतं आणि याच्यापर्यंत वेगळंच काहीतरी पोचतं, त्याला पण फिल्टरिंग म्हणतात, सिंपल. मग या ठिकाणी लक्षात ठेवा, ऑर्गनायझेशनमध्ये फिल्टरिंगचा अर्थ असा होतो की कम्युनिकेशन करताना इंटेन्शनली ते मॅनिप्युलेट केलं जातं. मॅनिप्युलेटचा अर्थ असा होतो जिथं आपण कम्युनिकेशन इंटेन्शनली चेंज करतो, ठीक आहे. सेंटरमार्फत ते चेंज होतं. जसं की इथं मॅनेजरला सांगितलं की इतकी क्वांटिटी करून घेण्याचा प्रयत्न करा, कोणी सांगितलं MDने. मॅनेजरने सुपरवायझरला काय सांगितलं, हे क्वांटिटी कंप्लीट करूनच घ्यावं लागेल. सुपरवायझरवर काय सांगितलं, हे आज मला टार्गेट कंप्लीटच करायचं आहे, त्याशिवाय घरी जायचं नाही. म्हणजे पहा, मॅनिप्युलेट केला मेसेज, ठीक आहे ना. यांचं टार्गेट कंप्लीट झालं, मॅनेजरनी कंप्लीट केलं MDनुसार, तर त्याला इन्क्रीमेंट वगैरे भेटणार आहे, सुपरवायझरला पण भेटणार आहे, म्हणून त्यांनी फोर्स केला पुढं, सिंपल. म्हणजे मॅनिप्युलेशन करणं अर्थ होतो की जे समोरच्याने सांगितलंय ते मधल्या मार्फत काहीतरी वेगळं समोरच्याला सांगतात, त्याला मॅनिप्युलेशन करणं म्हणतात, सिंपल. ॲक्च्युली चुकीचं आहे, म्हणजे म्हणू शकतो ना कम्युनिकेशनमध्ये मॅनिप्युलेशन नको आहे, जे आहे ते क्लिअर असलं पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर C या ठिकाणी करेक्ट होतो. फिल्टरिंग म्हणजे मॅनिप्युलेशन, इंटेन्शनली, जाणून बुजून मॅनिप्युलेशन म्हणतो आपण त्याला, किंवा म्हणू शकतो की इंटेन्शनली जरी केलं नाही तरी पण ते मॅनिप्युलेशनच असतं, पण इथं इंटेन्शनल शब्द वापरला आहे म्हणून अतिउत्तम, सिंपल. फिल्टरिंग म्हणजे लक्षात ठेवा, सिंपल, आपला जो संदेश आहे तो समोरच्यापर्यंत वेगळाच काहीतरी पोहोचतो, त्याला फिल्टरिंग असं म्हणतात. आय होप कन्सेप्ट काय ते कळायला असतील. आज खूप सारे कन्सेप्ट पाहिल्या. मेन म्हणजे हॅप्टिक पाहिलं, ठीक आहे ना, ऑक्युलिसिस पाहिलं, नंतर ऑल फॅक्टरी पाहिलं, नंतर क्रोनोमिक्स पाहिलं, नंतर फिल्टरिंग पाहिले, ठीक आहे ना, नंतर शेनॉन आणि न्यूअरचं मॉडेल त्याच्याबद्दल काही पाहिलं. म्हणजे अशा बऱ्याच कन्सेप्ट आज 15 क्वेश्चनमध्ये आपण पाहिल्या पहा. यातून एकाला जरी वेटेज भेटलं आणि क्वेश्चन एक्झामला आला तरी पण तुम्हाला पर्टिक्युलर क्वेश्चन सोडवता येईल. ह्याच्या कन्सेप्ट आहेत ना, त्या कन्सेप्ट तुम्हाला मी क्लिअर केलेले आहेत, प्रॉपरली समजून घेतले असतील असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. तर फ्रेंड, तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल, डिटेलमध्ये सिलेबस तुम्हाला कवर करून हवा असेल विथ प्रॅक्टिस, तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. यावर मेसेज करा, तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. पेपर फर्स्ट खूप चांगल्या प्रकारे कवर करून दिला जाईल. आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच. आमचे विद्यार्थी कॉमर्स आहेत त्यांसाठी पण कोर्स अवेलेबल आहे, ठीक आहे. थँक्यू.